कसं काय मंडळीनो, आज मी खिचडी भात बनवतोय. ऐकला? खिचडी भात म्हणजे वाटाणे भात. हे बघा, 1 ग्लास तांदूळ घेतलाय, त्याच्यामध्ये मुगाची डाळ थोडीशी आहे, मसूरची डाळ थोडीशी आहे, तोरीची डाळ थोडीशी जरा जरा घातलेली आहे. हे अद्रक लसूणची पेस्ट आहे. हे वाटाणे आहे, हे आम्ही कच्चे वाटाणे घेतलेले आहेत. आणि ही 1 चमचा राई, 1 चमचा जिरं, अर्धा चमचा हळद, 1 चमचा माझ्या घरात कुटलेला मसाला, आणि हा 1 चमचा चिकन मसाला, आणि हा 1.5 चमचा मालवणी मसाला. आणि आता ह्याच्यामध्ये गाजर, कांदा, कढीपत्ता, टमाटर, शिमला मिरची, कोथिंबीर, आणि ह्याच्यामध्ये हे एवढे वाटाणे घेतलेले आहेत. आणि ह्याच्यात 2 तमालपत्र, 2 दालचिनी आणि 4 लवंगा हे एवढं घेतलं आहे. आणि 2 चमचे मीठ. याच्यामध्ये मी आता ही सगळी असं घालून आता मी याची खिचडी बनवणार. कुकर तापायला ठेवला आहे. तेल तापला, मी आता याच्यामध्ये हे सगळे मसाले टाकते. याच्यामध्ये मी राई टाकते. गॅस जरा फास्ट केलाय, राई टाकते. राई तडतडली, आता कांदा टाकते. आता हा कांदा जरा नरम झालाय. आता ह्याच्यामध्ये मी हा टमाटर टाकते. आणि हे 2 चमचे मीठ घेतलेलं आहे, हे पण टाकून देते त्याच्यामध्ये. आता याच्यामध्ये मी 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकते. जास्त नाही टाकत, थोडीशी टाकते. आता ह्याच्यामध्ये गाजर, शिमला मिरची, हे असं चांगलं परतून आता ह्याच्यामध्ये मी हे सगळे मसाले टाकते.
याच्यावरती मी जरा थोडीशी अशी ताटली ठेवते. थोडीशी जरा हे होऊन दे टमाटर द्यायचा शिजायसाठी. हे बघा, हे आता याचं हे त्याची ही झाली आहे तयार. हे बघा, हे आता ही अशी ह्याची गिरवी पण झाली आणि हे वाटाणे पण जरा हे झाले. आता याच्यामध्ये मी तांदूळ घालते. हे सगळे असे कुटून आणि आता हे ना असा चांगला परतून घेते खालून वरून. सगळ्या ह्या तांदळांना सगळं हे लागलं पाहिजे, मीठ मसाला. हे बघा, हे आता सगळं परतून झाला. आता ह्याच्यामध्ये मी पाणी टाकणार. हा बघा, 1 तांब्या पाणी टाकते. अजून आणि हा तिसरा, कारण हा भात जरा नरम व्हायला पाहिजे. एकदम सुका फळफळीत नाही झाला पाहिजे, थोडा नरम व्हायला पाहिजे. म्हणून याला 3 तांब्या पाणी टाकलं थोडस. आता ह्याच्यावरती मी ही कोथिंबीर टाकते. ही बघा अशी याच्यावरती कढई यायला पाहिजे आणि तो भात चांगली खिचडी वाटाणे भात चांगला हे व्हायला पाहिजे. चला आता एवढा आमचा कुकर झाला, आमचा वाटाणे भात झालेला आहे. तेव्हा हा बघा कुकर भरून आलाय. हा बघा, असा तुम्ही पण बनवा माझ्या पद्धतीत आणि एकदा बनवून खाऊन बघा कसं झालंय ते. आणि नंतर मग मला तुम्ही सांगा. आणि त्याच्याबरोबर ही बघा कोथिंबीर बनवलेली आहे दह्याची. हे बघा माझा वाटाणे भात तयार झालेला आहे. तेव्हा तुम्हाला आवडला तर तुम्ही बनवून खावा. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडलाच तर चॅनलला माझ्या कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा. बघा असा बनवा आणि खावा ही माझी तुम्हाला सांगण्याची विनंती.